आमदार शरददादा सोनवणे यांनी आपली जुन्नर तालुक्यात ताकद आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं। मनसेमधून शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी मुंबईला जाताना प्रचंड गाड्यांचा ताफा, कार्यकर्त्यांचं मोहोळ हे सगळं पाहून शरददादा सोनवणे यांच्या जुन्नर तालुक्यामध्ये मोठी ताकद आहे हे दिसून आलेलं आहे। एवढे कार्यकर्ते गोळा करणं, एवढं नियोजन करणं सोपं नाही। मनसेसारख्या पक्षामध्ये राहून कार्यकर्ते जमवणं, टिकवणं, वाढवणं हे काम शरद सोनवणे यांनी केलेलं आहे। शेवटी चांगल्याला चांगलं म्हणणं, हे वास्तव स्वीकारणं ही एक आपली संस्कृती आहे। आमदार शरददादा सोनवणे आता शिवसेनेमध्ये आले आहेत। शिवसेना पक्षाची अगोदरची ताकद आणि आमदार शरददादा सोनवणे यांचे सगळे सहकारी एकत्र आल्यामुळे जुन्नर तालुक्यातील या शिवसेनेच्या ताकदीला आता कोणी रोखेल असं वाटत नाही। सोनवणे यांची ही एकत्र झालेली ताकद शिरूर लोकसभा विभागाचे खासदार शिवाजीराव आढळराव यांना विजयाकडे नेण्यासाठी फायद्याचे ठरू शकते। आमदार सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं भाषण बरंच काही सांगून जातं। आमदार शरददादा सोनवणे, आपल्याला एकच जाहीर विनंती, आपण आता ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना अतिशय प्रामाणिकपणे जपा, असेच नम्र राहा। भविष्य काळ आपल्याला निश्चित उज्ज्वल आहे। फक्त पुन्हा एकदा तीच विनंती, सगळ्या कार्यकर्त्यांना जपा, ही शिवसेना माझी आहे, संपूर्ण पक्षाचे कार्यकर्ते माझे आहेत, अशी भूमिका घ्या। जुन्नर तालुक्याला मंत्रिपद मिळायला आता मात्र अडचण असणार नाही, हे यावरून स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। कोणाची माय वेळे माझ्या शिवनेरीवरती जो फडकलेला भगवा तो खाली उतरण्याची हिंमत आहे त्याच्यामध्ये। बघू ना, निवडणुका होऊ दे, लोकसभा होऊ दे, विधानसभा होऊ दे, मला यावेळेला नुसता विजय नकोय। लोकसभा तर आपण जिंकतोच आहोत, शरद तुम्ही आल्यानंतर विधानसभा सुद्धा आपण जिंकलेलीच आहे।